नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, अल्पवयीन चिमुकलीवर पोलीस शिपायाकडून अत्याचार करण्यात आलेला आहे। लोणावळ्यातल्या लोहगडमधला धक्कादायक प्रकार आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलातील रक्षकच आता भक्षक बनलेला आहे। पुणे लोणावळ्यातील लोहगडावर अल्पवयीन चिमुकलीवर पोलीस शिपायानं लैंगिक अत्याचार केलेले आहेत। लोहगडवरील अल्पवयीन 5 वर्षाच्या चिमुकलीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपायानं लैंगिक अत्याचार केलेला आहे। संतापजनक असा हा सगळा प्रकार, चीड येणारा। पुणे ग्रामीण पोलीस दलातील रक्षकच भक्षक बनला असल्याची ही बातमी आता समोर येते। अल्पवयीन चिमुकलीवर पोलीस शिपाई असलेल्या नराधमानं या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची आता बातमी समोर आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, बातमी वाचताना सुद्धा चीड यावी असा हा सगळा प्रकार आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलातील रक्षकच भक्षक बनलाय। नक्कीच लागवी। खरं तर लोहगड जे लोणावळ्या जवळील गड आहे त्या ठिकाणी हा पोलीस जो आहे तो त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी त्याला तैनात करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी ही जी 5 वर्षाची चिमुरडी आहे तिच्यावरती या पोलिसांना लैंगिक अत्याचार केलेला आहे। खरं तर या चिमुरडीनं हा सगळा प्रकार तिच्या घरी सांगितल्यानंतर लागलीच पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली होती आणि या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला होता। खरं तर पोलिसांनी या आरोपी जो पोलीस शिपाई आहे त्याला सुद्धा अटक केलेली आहे। आपण पाहिलं की पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये हा मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहे। मुख्यालयातून हा पोलीस बंदोबस्तासाठी लोहगडावरती गेलेला होता। खरं तर या आरोपीला निलंबित सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु आपण पाहिलं की एक रक्षकच ज्या पोलिसावरती आपण विश्वास ठेवतो, विश्वासानं सगळी माहिती देत राहतो, असा हा पोलीस शिपाई, या पोलीस शिपायानेच एका चिमुरडीवरती हा लैंगिक अत्याचार केलेला आहे। या सगळ्या घटनेमुळे परिसरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे पोलिसांबद्दल। लागवी निश्चित, याची नेमकी काय पार्श्वभूमी आहे? कधीपासून हा पोलीस दलात रुजू झालेला होता? हा जेव्हा सगळा प्रकार घडला त्यावेळी मात्र तिथं कोणी नव्हतं का? या सगळ्या संदर्भात काही अपडेट समोर येत आहेत का? खरं तर पोलीस शिपाई तो SRPF मध्ये भरती झालेला होता। SRPचं त्याचं सगळं टर्म कंप्लीट करून तो पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये पुन्हा त्या ठिकाणी त्याची नियुक्ती करण्यात आलेली होती। खरं तर या आरोपीच्या संदर्भात आपण या कायद्याचं पोक्सो अंतर्गत असल्यामुळे त्याची अधिकची माहिती आपण प्रेक्षकांना देऊ शकत नाही, कारण या पीडित मुलीची सुद्धा ओळख कदाचित होऊ शकते। त्यामुळं हा जो आरोपी आहे याच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जात आहे। परंतु पोलिसांनीच थेट एका चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना आपण त्या ठिकाणी लोणावळ्यात घडलेली आहे, लोहगडावरती घडलेली आहे। आपण पाहिलं की बदलापूरची शाळा असो, त्याचबरोबर काल परवा जे कल्याणमध्ये प्रकार झाला, या सगळ्या घटनेनंतर अशी एक संतापजनक जी घटना आहे ती पुण्यातून आता समोर येत आहे। लागवी निश्चित, चंद्रशेखर, या सगळ्या प्रकरणी आता कारवाईला देखील वेग आलेला आहे। तातडीनं याला निलंबित करण्यात आल्याचं कळतंय का? या सगळ्या संदर्भात काही ठोस पावलं उचलण्यात आलेली आहेत का? कारण गेले अनेक दिवस आपण पाहिलं तर सातत्यानं अशा घटना घडतात। मग ती घटना कल्याणमधली घटना असू दे किंवा नुकतीच घडलेली मुंबई आणि पुण्यातली घटना असू दे, पण या सगळ्या घटना मात्र चीड आणणाऱ्या आहेत, संताप आणणाऱ्या आहेत। लाडक्या बहिणी महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का, हा मुद्दा उपस्थित करणार आहेत। आपण पाहिलं की कायद्याचं ज्ञान असलेला हा पोलीस शिपाई आहे, याला कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे। परंतु एखादा पोलीस शिपाईच अशा पद्धतीची गंभीर घटना करतो, असं कृत्य करतो, एखाद्या चिमुरडीवरती तो लैंगिक अत्याचार करतो, अत्यंत मनाला संताप आणणारा हा सगळा प्रकार लोणावळ्यामध्ये घडलेला आहे। खरं तर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या शिपायाला निलंबित सुद्धा केल्याची माहिती समोर येत आहे। परंतु याच्यावरती कठोर कारवाई करावी, याला फासावर लटकावा अशी मागणी स्थानिक नागरिक करताना दिसत आहेत। परंतु एखाद्या पोलीस शिपायाने इतक्या खालच्या टोकाला जाऊन एखाद्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केला, अत्यंत मनाला वेदना आणणारी ही सगळी घटना लागली। निश्चित, धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।